धनत्रयोदशी किंवा धनतेरस हा दिवाळीचा दुसरा दिवस मानला जातो. या दिवशी धन्वंतरी देव, माता लक्ष्मी आणि कुबेर देवता यांची पूजा केली जाते. हा दिवस आरोग्य, संपत्ती, समृद्धी आणि शुभारंभाचे प्रतीक आहे. या दिवशी धन्वंतरी देव समुद्र मंथनातून अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. म्हणूनच हा दिवस आरोग्य देवतेचा दिवस मानला जातो. धन म्हणजे केवळ पैसा नाही, तर आरोग्य, समाधान आणि सौख्य होय. या दिवशी दीप लावल्याने दारिद्र्य, रोग आणि अशुभ शक्तींचा नाश होतो. लक्ष्मी पूजनाच्या आधी धनत्रयोदशीच्या दिवशी केलेली पूजा घरात लक्ष्मीचा स्थायिकपणा वाढवत असते. आणि याच दिवशी सोनं, चांदी, नाणी, झाडू, धान्य किंवा भांडी विकत घेण्याची परंपरा आहे. शुभ मानले देखील जाते. घराच्या मुख्य दाराशी 8 दिशांना दीप लावणे म्हणजेच आरोग्य, धन आणि सुखामध्ये वाढ करणे होय. धनत्रयोदशीच्या दिवशी आपण आरोग्य आणि संपत्तीचा संकल्प करतो. घर स्वच्छ ठेवतो, दीप उजळतो, कारण स्वच्छता म्हणजे देवत्वाचं दार होय. दीप म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय करणे आणि श्रद्धेचा तो छोटासा ज्योत आपल्या मनात दैवी शक्ती जागवत असतो. या दिवशी लक्ष्मी मातेचीही उपासना केली जाते. ती केवळ सुवर्णातच नाही, तर समाधानामध्ये सुद्धा नांदत असते. जिथे नम्रता असते, श्रम असते, सत्य असतं, तिथेच ती स्थायी स्वरूपात नांदत असते. म्हणूनच या धनत्रयोदशीला केवळ सोनं विकत घेऊ नका, तर काही चांगले संकल्प करा, एखाद्याला मदत करा, आरोग्य टिकवा आणि कृतज्ञतेचा दीप पेटवा. ओम श्रीं धन्वंतरे नमः या मंत्राने धन्वंतरी देवांची पूजा करा. नंतर दीप प्रज्वलन करून आरती करा आणि कुटुंबासह प्रसाद वाटा. हा दिवस तुमच्या जीवनात नवीन प्रकाश आणो आणि धन्वंतरी देव तुम्हाला आरोग्य देवो आणि लक्ष्मी मातेची कृपा तुमच्या प्रत्येक कुटुंबावर सदैव राहो. शुभ धनत्रयोदशी.